मम्मीनं कामाला चपात्या घालून मायामायांच्या जिन्यावर वाळत ठेवले त्या. मला तर वाटलं वांढराने तिची पाक इट्टीच केली असेल, पण काय आज वांढर झालेलं नाही ती एक बरंच झालं. नाहीतर वांढराने तिची इट्टी नाही पाक कालवण केलं असतं. गाम्याला तर आत ठेवलं. आता निघालो मायांचं दान घेऊन गिरणीत ठेवायला. मायांच्या तात्याचं पण दान गिरणीत ठेवायचं आहे, पण तात्यांच्या घरात काय कोणच नाही, म्हणून मायांचं दान घेऊन डायरेक्ट गिरणीत आलो. रविवार असल्यामुळे गाडी घेऊन मसोबाच्या देवळाकडे आलो, पण मी काय आत गेलोच नाही. दुपारी मटणाचा बुक्का उडवलाय हो, त्यामुळे आज जायचा काय विषयच नाही. मसोबा राजाचं दर्शन घेतलं आणि घरला आलो. घरला येऊन लागलो की डबा इकडं तिकडं तिकडं इकडं नुसतं पालतं घालायला. पाहिजेला असा डबा गावला आणि त्यात 3-4 चपात्या बांधून घेतल्या की पाक त्यांची भांडणच लावली. डबा पिशवीत घालून मायाच्या गाडीला आणून अडकिवला की मायाचं बिन सगळं झालं या. ओंक्याच्या वस्तीव केलंय जेवण, आता तिकडं सुटायला लागलो या. अंधार तर पाक बुडूकच पडला या. गाडी तर काही साईडला रस्त्यालाच लावली. मायाला म्हणलं डबा मागणं निवांत घेऊन याचा ती तवा ये. ओंक्यांनी काही सगळं नियोजन लावूनच ठेवलं या. जेवण बिवण करूनच ठेवलं या. आपण काय ऐकतं नुसता बुक्का चढवायचा आहे त्याचा. जी सगळ्यांनी आणलेलं ती तर पहिल्यांदा मांडून घेतलं की बाब्यानं काय इकडे नुसता रस्त्याचाच बुक्का उडवायला चालू केलंय. आपल्याला जी पाहिजे होतं ती तर मिळालं, त्याला सुट्ट्यावी तवा मग जेवण तर काय टॉपच झालं या. त्यात काय विषयच नाही. आता ऐकतं खाल्लंय नुसती बॅटरी धरायचं तर काम केलंच पाहिजे. भांडी पण ओंक्यानं धुतली. आता ही पातेलं नुसतं त्यांच्यात नेऊन द्यायचं आहे. ओंक्या तर पाक वैतागलंय पाक.